हॅलो नमस्कार. ऑलराऊंडर वैशाली गुंजा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही तुम्हाला लसूणी मेथी करून दाखवणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य कृती लागतं ते आपण जाऊन बघूया. त्याच्या अगोदर आपण हा ब्लॉग स्टार्ट करूया. तुम्हाला माहिती आहे आपला ब्लॉग स्टार्ट करण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल किंवा नवीन असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राइब करा. या व्हिडिओला लाईक करा आणि एंडपर्यंत नक्की बघा. तर चला आपण जाऊन बघूया साहित्य कृती काय काय आहे. एक जोडी मेथी आम्ही धुवून सुकायला ठेवलेली, त्याचं पाणी काढून घेतलंय आणि आता कापायची आपल्याला ती. तशीच आपण बाकीची पण कापून घेऊया. मेथी कापून झालेली आहे. ती बेसन शेंगदाण्याचं कूट ती आणि बेसन आम्ही भाजून घेतलेले आहे. तर आपल्याला आता या तीन इंग्रेडियंट्सला मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घ्यायचे. 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशोप आम्ही घेतलेली आहे. आपली पेस्ट झालेली आहे. कांदा, टोमॅटो, मिरची आणि लसूण आम्ही काप करून घेतलं. लसूणचे 2 काश्मीरी मिरच्या आणि लसूणला आम्ही काप करून घेतलेले आहे. हे बघा अशा पद्धतीने. कढई तापायला ठेवली आहे. तेल, तेल चांगलं तापल्याच्या नंतर आपल्याला मेथी टाकायची आहे. मेथीला थोडीशी मऊ करून घ्यायची आहे. मेथी मऊ झालेली आहे. आता आपण तिला एका प्लेटीत काढून घेऊया. त्याच कढईत परत थोडंसं तेल, तेल चांगलं तापलं आहे. त्याच्यात जिरं, लसूण, मिरची, कांदा. कांदा आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचा आहे. आपल्याला हे सगळं स्लो गॅसवरती परतून घ्यायचं आहे. त्यात टोमॅटो, कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन झाल्याच्या नंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. हळद, चवीनुसार मीठ, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि धनिया पावडर. चवीनुसार मीठ, तर आपल्याला वाटण टाकायचं आहे. त्यात आपल्याला सगळे मसाले टाकून द्यायचे. थोडंसं पाणी, झाकण मारून आपण त्याला 2 ते 3 मिनिटं शिजून देऊया. तेल सुटलेलं आहे आता त्याला. त्यात मेथी, मिक्स करून घेऊया.
2 ते 3 मिनिटं आपण त्याला वाफेवरती शिजून देऊया। भाजीला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता आपल्याला याला तडका द्यायचा आहे। आपल्याला तुपात तडका द्यायचा आहे। त्यात तूप घेतलेलं 1 चमचा, लसूण, तूप तापल्याच्या नंतर त्याच्यात लसूण टाकलाय। लसूणला थोडासा गुलाबी होऊन द्यायचा आहे। मिरची, काय आपलं झालंय। आता आपण तडका मारूया। मिक्स करूया। तर आपली भाजी रेडी आहे खायला। तुम्हाला आपल्या लसूणी मेथीचा हा ब्लॉग कसा वाटला मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा। आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला आणि तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करून बघा। आपण आता डायरेक्टली भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।